अतिरिक्त आयुक्त रमेश मनालेंनी हितेंद्र ठाकूरांच्या साम्राज्याला सुरुंग लावला। नमस्कार, मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। पालघर लोकसभा मतदारसंघात हितेंद्र ठाकूरांचा दारुण पराभव झाला। लोकसभेत 5 लाख मतांची क्षमता असलेला बहुजन विकास आघाडी हा पक्ष अवघ्या 2.5 लाख मतांवर येऊन थांबला आहे। हितेंद्र ठाकूर यांच्यावर ही वेळ का आली असा प्रश्न उपस्थित होतो। त्यावेळी महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त पदावर बसून सौदेबाजीचा व्यवहार करणारा रमेश मनाले यांनी हितेंद्र ठाकूरांची वसई विरारमधील राजकीय हुकूमत संपवली आहे। ही बाब नागपूर अधिवेशन काळात दैनिक समर्थनने मांडली होती। ते आता सत्य-प्रत्यक्ष पुराव्यासह मतपेटीतून पुढे आले आहे। हितेंद्र ठाकूरांच्या साम्राज्याला वसुलीबाज अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांनीच सुरुंग कसा लावला त्याचा तपशील पाहू। बेकायदा बांधकाम करणारी यंत्रणा अनेक वर्ष अनेक निवडणुकात हितेंद्र ठाकूरांना राजकारणात मदत करत होती, परंतु सध्या वसई विरार महापालिका प्रशासनातील वसुलीबाज अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांनी वसुलीचे सर्व अधिकार स्वतःकडे ठेवून हितेंद्र ठाकूरांच्या राजकीय हुकूमतीच्या नियंत्रणाला मूठ माती दिली आहे। रमेश मनालेंशी सौदा केल्यानंतर वसई विरारमध्ये आता कुणीही बेकायदा बांधकाम करू शकतं। हितेंद्र ठाकूरांवर बघ्याच्या भूमिकेत राहण्याची नामुष्की केवळ नारायण मानकर यांच्यामुळे ओढवली आहे। महापालिकेच्या आयुक्तांशी किंवा कोणत्याही अधिकाऱ्यांशी हितेंद्र ठाकूर थेट बोलत नाहीत। नारायण मानकर यांच्याच वतीने हितेंद्र ठाकूरांचा विषय पालिकेच्या पटलावर पुढे येतो। या अधिकार पदाचा इतका गैरवापर नारायण मानकर यांनी केला आहे की बेकायदा बांधकाम करणाऱ्या लॉबीला हितेंद्र ठाकूर यांच्या प्रती किंचितही भय अथवा भीती उरलेली नाही। नारायण मानकर आणि बेकायदा बांधकामांची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले या दोघांचीही वसुली सध्या मनीष ठाकूर यांच्याकडून होत आहे। मनीष ठाकूर आधी भरत गुप्ता यांची वसुली करायचे, नंतर मनीष ठाकूर यांनी नारायण मानकर यांची वसुली करायला सुरुवात केली। आता नारायण मानकर आणि रमेश मनाले या दोघांचीही वसुली मनीष ठाकूरच करत आहेत। महापालिकेच्या शासकीय कामातही मनीष ठाकूरच हस्तक्षेप करत आहेत। मनीष ठाकूर यांनीच हितेंद्र ठाकूरांकडे जाण्याचे बेकायदा बांधकाम करणाऱ्यांचे रस्ते बंद केलेत। पेल्हार येथे आदिवासी पाड्यातील नागरी सोयी सुविधांच्या प्रश्नावर आदिवासी पाड्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली होती। त्यावेळी पेल्हार नदीतील बेकायदा बांधकामांचा मुद्दा पुढे आला। गणेश पाटील यांनी पेल्हार नदीच्या पात्रातील बेकायदा बांधकामांवर निष्कासन करण्यासाठी पोकलेन नदीच्या पात्रात उतरवले। त्यावेळी मनीष ठाकूर पुढे आले आणि त्यांनी सहाय्यक आयुक्त गणेश पाटील यांना दम दिला आणि उतरलेला पोकलेन परत कारवाई न करताच मागे पाठवला। निर्लज्जपणे सह आयुक्त गणेश पाटील यांनीही तो पोकलेन परत नेला। यावर कोणतीही कारवाई झाली नाही। पेल्हार परिसरात बेकायदा बांधकाम करणाऱ्या लॉबीने हितेंद्र ठाकूरांना कवडीची किंमत दिली नाही, कारण अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांच्याशी सौदा केल्यानंतर बेकायदा बांधकामांच्या निर्मितीस कोणताही अडसर राहत नाही हे चित्र स्पष्ट झाले आहे। एक प्रकारे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले यांनी हितेंद्र ठाकूरांचे नियंत्रणच संपवून ठाकूरांच्याच साम्राज्याला सुरुंग लावला आहे। जर हितेंद्र ठाकूरांचे वसई विरारमधील नियंत्रण कार्यरत असते तर मुस्लिम मतदारांनी हितेंद्र ठाकूरांना बाजूला केले नसते। आज हितेंद्र ठाकूरांकडे विकास या मुद्द्यावर बोलण्यासाठी कोणता विषय नाही, दुसऱ्या बाजूला कोणतेही नियंत्रण नाही। हितेंद्र ठाकूरांची ही हतबल अवस्था त्यांचे सुभेदार नारायण मानकर यांनीच तयार केली आहे। नारायण मानकर यांच्याकडे जी वसुली होत आहे त्या वसुलीचे कोणतेही ऑडिट होत नाही। त्यामुळे हितेंद्र ठाकूरांच्या नजरेआड जी मनमानी झाली त्याचेच परिणाम आज बहुजन विकास आघाडीला आणि हितेंद्र ठाकूरांना भोगावे लागत आहेत। यावरील तुमचं मत कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा। धन्यवाद।